गुड मॉर्निंग टेरस. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? संडेच्या दिवशी, रविवारच्या दिवशी आपण हा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमचा आजचा दिवस कसा होता. दिवस तर खूप सुंदर होता, पण एक्सपेक्टेड काही कारणामुळे एक मोठा फॉल बघायला भेटला तुम्हाला. ओके, मला फॉल घेता आला नाही कारण का मी माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये ऑलरेडी सकाळीच टाकलेलं की प्लीज डोंट ट्रेड टुडे. एका दिवसात तुम्ही लखपती बनणार नाहीये. ओके, कारण मार्केट ज्या पद्धतीमध्ये चाललं होतं सपोर्ट रेजिस्टन्स मी बनवून टाकलेला. ओके, 220, 25,220 आणि वरती 25,400चा होता. ओके, आपण लाईन पण लावलेली बघा की मार्केट ह्या झोन मध्ये काम करत आहे आणि एवढे दिवस मार्केट जर सस्टेन होते तर मार्केट इकडनं वरती जाणार किंवा खाली येणार. ओके, आजचं बजेटनी मार्केट हलवून टाकलं. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला, की बजेटला ट्रेडर्स या मार्केटनी स्वीकारलं नाहीये. म्हणजे काय, नेगेटिव्ह घेतलंय त्याला, म्हणून तर हा फॉल. तुम्ही जर फॉल बघाल ना तर 350 वरून डायरेक्टली मार्केट 500 पर्यंत आलेलं आहे. लगभग 570 580 पर्यंत आलेलं आहे. एवढा फॉल हा एक संकेत आहे की तयार राहावा. मार्केटमध्ये उद्यापासनं खूप हंगामा होणार आहे. ओके, इथे तुम्ही जर बघाल ना, तर आपल्याला चांगला ब्रेकआउट देऊन मार्केट सस्टेंड पण केले. एकदा परत ट्राय करत होता आणि मार्केटने एक रिव्हर्सल देऊन परत ट्राय केले. म्हणजे इथपर्यंत जे होतं ना 12-10 पर्यंत इथपर्यंत चांगलं होतं. त्यानंतर जो फॉल आला 1 2 3 4 5 कॅन्डल मध्ये, 5 कॅन्डल म्हणजे 15-20-25 मिनिटांमध्ये ना मार्केटने पुरा गेम करून टाकला. ओके, मी ह्या वेळेला नव्हतोच कारण माझा नवीन बॅच चालू आहे. तुम्हाला माहिती आहे की 1 फेब्रुवारीला नवीन बॅच चालू झालेला आहे, 8वा बॅच. तो लगभग 12:30 पर्यंत होता आणि त्यानंतर एंट्री करणं मला मुश्किल होतं. कारण का काय, मी जेव्हा सांगतो तुम्हाला ना की चढत्या गाडीमध्ये चढू नका, पडण्याची शक्यता असते. आता मार्केट बघा ना, 12:30ला मार्केट संपलं म्हणजे इथे होती 12:30ला मार्केट. मग आता ह्याच्यापेक्षा अजून खाली जेव्हा मार्केट 800च्या लेवलला होतं आणि 24,801 राऊंड फिगर लेवल आहे, मार्केट तिकडनं टेस्ट केलेलं आहे. तुम्ही जर प्रिव्हियस अँगल्स बघाल, तुम्हाला दाखवतो मी. तिकडे मार्केटने बाउन्स केलं आणि परत मार्केटने थोड्या मिनिटांनी दिलेलं आहे. आणि मी स्वतः बजेट दिवशी ट्रेड करत नाही, कारण काय, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते. ओके, तर आता येऊया आणि बघूया खरंच मार्केट काय करण्याचा प्रयत्न करत आहे. आपले लेवल इथे लागलेले आहेत ज्या आहेत त्या. मेन तर आपली ट्रेंड लाईन जी आपण खालनं टाकलेली, तुम्ही जर बघत असाल, ती तोडली मार्केटनी आणि मार्केटने तिकडनं शार्प सेलिंग दिलेली आहे. अभ्यास एका जागेवरती, ठीक आहे, अभ्यास एका जागेवरती आणि पेशन्स एका जागेवरती आणि डिसिप्लिन एका जागेवरती. आज मार्केट बघायला गेलं ना तर माझ्यासाठी हे राईट मार्केट नाहीये. राईट मार्केट काय माहिती की ही पेनिक सेलिंग आहे. झालंय काय, 0.2% वरनं 0.15%, 0.05% हे पर्सेंट मध्ये वाढ झालेली आहे. FNOच्या इक्विटीच्या माध्यमातून खूप पैसा आकारण्यात येणार आहे. आता ही चांगली गोष्ट पण वाईट गोष्ट पण आहे. चांगली गोष्ट यासाठी की काय होतं, चार्जेस वाढले म्हणजे खूप लोक ट्रेडिंग करणार नाही, कारण त्यांना चार्जेस जास्त द्यायला लागतील. त्यामुळे खूप कमी ट्रेडिंग करतील लोक. जे काही 10 ट्रेड करणार आहेत तिकडे 5 ट्रेडवरती येतील, कारण का एक्सपेन्स जास्त झालेला आहे. त्यामुळे ट्रेडला रोक लागेल. आणि दुसरी गोष्ट काय, ट्रेडला रोक लागल्यामुळे लोकांचा पैसा वाचेल. दुसरी गोष्ट अशी अशी बाजू पण येते की काही लोक मार्केट सोडतील पण, काही लोक मार्केट सोडतील पण, कारण का कॅपिटल जर कोणाकडे नसेल आणि कॅपिटलचा हा विषय असेल तर ह्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह न्यूज नक्कीच दिसते आहे आणि ते मार्केटने आज दाखवून दिलं. ठीक आहे, म्हणून बजेट दिवशी करायचं नाही. आता मी काय बोलतोय तुम्ही शांतपणे ऐका. फेब्रुवारीचा जो महिना असेल तर आरामात काम करा. मार्च पासून एक सेटलमेंट होऊ दे, एक लेवल्स कळू दे, त्यानंतर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय होते ते. होतंय का माहिती की मार्केट आपल्या लेवल लागलेत बघा. इकडनं मार्केट रिजेक्शन परत बाउन्स केला तर डब्ल्यू पॅटर्न बनतोय, खालनं ट्रेंड लाईन पण येऊ शकेल. ठीक आहे, जास्त सेलिंग झाल्यावर बॉटमला बाईंग होण्याची पण शक्यता जास्त असते. खूप काही गोष्टी असतात. मग अशा गोष्टीमध्ये आपल्याला पडायचंय का, मी तुम्हाला हवे सांगतो की दोघांच्या भांडणमध्ये ना
आपला लाभ करायचा आहे. मग इथे भांडण चालूच आहे अजून बघायला गेलं तर. आज 24,800 या 500 एक 500ची लेवल टेस्ट केली जी ना खाली, आता 550 पर्यंत मार्केट 600 पर्यंत आलंय. ही एवढी गोष्ट मोठी नाहीये. मोठी गोष्ट केव्हा होईल, अजून मार्केट खाली येईल तर चला येऊया. आजचा रविवारचा व्हिडिओ सोमवारच्या व्हिडिओसाठी आपण बनवत आहे, 2 तारखेसाठी बनवत आहे. त्यामुळे वीकली क्लोजिंगचा विषय आपण नक्कीच आज डिस्कस करणार आहोत. ओके, तर आता 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊया आणि बघूया एक्झॅक्टली मार्केटने काय करायचा प्रयत्न केला. ओके, मार्केटने क्लिअर कट ट्रेंड तोडायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, इथे रिजेक्शन घेऊन परत मार्केटनी एक रिजेक्शन घेतले आणि आपल्या लेवलला बंद झाले. लगभग कुठली लेवल आहे, तर लगभग 730 ची लेवल आहे. ओके, 730 आता हा आकडा आपल्याकडे आलेला आहे जो बॉटमचा आहे. ठीक आहे, वरच्या साईडला मार्केटनी लगभग परत 25,000ची लेवल टेस्ट करणं जरुरी आहे जर मार्केटला वरती यायचं. माझं म्हणणं असं आहे की 25,200च्या वरती काय होईल तर होईल. आता अजून जरा सेफ ट्रेड करायची वरच्या साईडला तर बघा ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, जी लगभग 350-400ची लेवल आहे. आता मार्केटला 600-700 वरनं 405 यायला लगभग इकडची 300 पॉईंट आणि इकडची 300 पॉईंट, मार्केटला 600 पॉईंट ट्रॅव्हल करायचं. ओके, हा जो तुम्हाला जो वाटत असेल की तुम्ही आज कमवलात तर चांगली गोष्ट आहे, तुमचे अभिनंदन, धन्यवाद. पण ही लेवल खूप क्रुशल होती, कारण का इथे टोटली एक ट्रेंड लाईन बनत होती आणि मार्केट हर वेळेला वरती जाण्याचा प्रयत्न करत होता. पण ती न्यूज नेगेटिव्हली बजेटमध्ये जरासं काही गोष्टी घडल्या त्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आली. ह्याला पॅनिक सेलिंग असं बोलतात. तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही बाजूला खेळायचा प्रयत्न कराल तुम्हाला 100% लॉस होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे, ऐकून घ्या. एवढा वर्ष मार्केटमध्ये केवळ लॉस का होतो याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण मार्केटमध्ये व्हॉलेटाईल खूप जास्त असते, वर खाली. आज पण तेच झालं बघा ना, खाली नंतर पटकन वरती गेलेले आहे. जे प्रीमियम इकडनं इथपर्यंत आलेले आहेत ना, जे इथे आले ना ते परत लेवललाच आलेत. म्हणजे समजा 100चा प्रीमियम समजा 500ला गेला असेल ना लगभग, तरी तो परत 150ला आला असेल. लोकांना इथे चांगलं प्रॉफिट घेतलं पण ते पचू शकले नसतील, थांबू शकले नसतील, होल्ड नसतील करू शकत, तर विषय संपला. प्रॉफिट बुकिंग नसेल ज्यांनी केलं ना त्यांनी आज मार्केटमध्ये 100% लॉस केलेला आहे. माझं म्हणणं त्या दिवशी पण असं होतं की रविवारच्या दिवशी मार्केट ओपन ठेवायची काय गरज आहे का? ऑफिसला जाणारे लोक, कामात असणारे लोक, बिझनेस लोक एफएन करू शकत नाहीत. छोटे छोटे ट्रेड घेतात, 200-300 रुपये चहा पाण्याचे काढतात, 500-1000 काढतात. आज अख्खा दिवस त्यांना मोकळा भेटलाय, तूट पडले सगळे. ह्याला होतं ट्रॅपिंग. मार्केट पण आपल्याशी खेळतोय. अमीर और अमीर हो रहा है, गरीब और गरीब हो रहा है. ही भाषा आहे, हे शब्द आहेत. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. आपला गेमच वेगळा आहे, आपला सिस्टमच वेगळा आहे. जेव्हा तुम्ही हे स्वतःच्या मनाला सांगाल ना की माझी ट्रेडिंग करण्याची पद्धत वेगळी आहे, मी जमान्याबरोबर या आपल्या दुसऱ्या लोकांबरोबर जाणार नाही, मी आपल्या पॉलिसीवरती, आपल्या रूल्स, आपल्या डिसिप्लिन वरतीच खेळणार आहे, तर कुठे तुम्ही ट्रेडर बनू शकाल. ठीक आहे, आता येऊया एक तासाच्या चार्टमध्ये. एक तासाच्या चार्टमध्ये तुम्हाला काहीतरी असं दिसेल जे तुम्हाला खरंच दिसणं गरजेचं आहे. शार्प सेलिंग आहे. ओके, शार्प सेलिंग आहे, सगळ्यात लाल कॅन्डल आहेत. मार्केटनी इकडनं प्रेशर दिलाय, मार्केटनी इकडनं आणि इकडे पण दिलाय. मार्केटनी बघा किती वेळा टॉप मारलेला आहे. जर हा एम पॅटर्न तुम्हाला दिसत असेल ना तर मार्केटने किती वेळा टॉप मारलेला आहे. त्यामुळे मार्केटला इकडे ग्रीन कॅन्डल बनवायच्या अगेन्स्ट सरळ मार्केटने बघा एकच रेड कॅन्डल बनवले आणि ह्या पुऱ्या फॉर्मला खाल्लेला आहे. दुसऱ्या कॅन्डलमध्येच मार्केटने आपला सपोर्ट सिस्टम जी ट्रेंड लाईन खाल्ल्याची त्याला तोडलेलं आहे. तर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग येणं स्वाभाविक होतं. ओके, आता अजून येऊया वरती आणि डेलीच्या कॅन्डल्स वरती बघूया एक्झॅक्टली काय कळते. ओके, एक लाल कॅन्डल परत उभी राहिलेली आहे आणि इकडनं बाईंग पण आलेली आहे. मग आता काय, मग आता पुढचे लेवल्स काय आपल्या, लगभग आपल्या पुढच्या लेवल्स अशा असतात बघा. एक तर लेवल ही टेस्ट केलेली आहे जी आहे 590ची, मग ही इम्पॉर्टंट लेवल बनत नाही. आता डायरेक्टली लेवल जी बनते ती 360 लगभगची. ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट फुल नेगेटिव्ह मध्ये आहे. मी आता थोडे दिवस कॉल घेण्याच्या चक्करमध्ये पडणार नाही. कॉल कधी घेईन, जेव्हा मार्केट ह्या लेवलला टेस्ट करून वरती जाण्याचा प्रयत्न करेल. मी मोस्टली पुट साठीच ट्रेड करायचा प्रयत्न करेन, कॉलला जाणार नाही. भले कॉल मध्ये आता इकडनं एक ग्रीन कॅन्डल मोठी बनली तरी मी काय करणार नाहीये.
कारण का मार्केटमध्ये आता बजेटचा जरासा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे उगाच घाई करू नका, कॅपिटल सांभाळून ठेवा. येणारे दिवस खूप सुंदर येणार आहेत. जरा सेटल होते. मार्च पासून आपण ट्रेडिंग करू शकतो, कॅपिटल थांबू शकतो. कमीत कमी 10 ते 15 मार्च फेब्रुवारी मध्ये थांबा, 10-15 दिवस. मार्केटची दिशा तुम्हाला कळेल ना. मार्केट जर लेवल तोडतोय तर सगळं मार्केट 23,000च्या खाली पण येऊ शकतं. 24 जी लेवल आहे ना त्याच्या खाली पण येऊ शकतं. मार्क माय वर्ड्स. ओके, त्यासाठी विकलीवरती पण येऊन आपण बघूया काय दिसतं एक्झॅक्टली. विकली क्लोजिंग वरती मार्केटनी, जसं आपण ही कॅन्डल सांगितली डोजीची तुम्हाला, की ह्याच्या खाली तुला मार्केट तुटेल. विकली गेल्या हफ्त्यापेक्षा हा हफ्ता जरासा सेलिंग कमी आहे. कमी काय तुम्हाला दिसेल, कॅन्डलची बनावट बघा, लगभग ही कडक सेलिंग आहे. किती पॉईंटची आहे? 600 पॉईंटची आहे. जर असं बघायला गेलं ना, त्या जागेवरती या हप्त्याची सेलिंग खूप कमी आहे. ही बघा, इकडनं मी मेन बॉडीज पकडतोय, 200-250 पॉईंट आहे. कारण का मार्केटनी इकडनं सेलिंग दिले, इकडनं बाईंग पण दिले. त्यामुळे बॉडी इज इम्पॉर्टंट. ओके, आणि जी क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. तर क्लोजिंग आपल्याला आता लगभग याच्या खाली जर भेटली, कुठल्या कोणाच्या खाली, जर 600च्या खाली भेटली तर मार्केट लगभग तुम्हाला खालच्या लेवल्स दाखवून देईल. अजून लेवल्स खाली जर तुम्हाला बघायचे असतील तर डायरेक्ट पाताळ लेवल्स आहेत. पाताळ लेवल्स म्हणजे एकतर इथे तुम्ही बघाल ना 23,200. कारण का बघा ना, इकडे मार्केट, इथे मार्केट, इथे मार्केट थांबलेलं आहे. लेवल्स बघा किती मोठे दिसतात. मी डेलीवरती बोलतो तुम्हाला. त्यासाठी मार्केटला ही लेवल तोडणं जरुरी आहे. कुठली लेवल? 23,800. आता माझा मेन टार्गेट असेल 23,800. तर मार्केटला खाली यायचं आहे, तर मार्केटला इकडनं लगभग, आता मार्केट 800ला आहे, 1000 पॉईंटची रॅली मार्केटला करणं स्वाभाविक आहे. तरच मार्केट अजून खाली येऊ शकेल. आता इकडनं एक वेगळा पॅटर्न तयार होऊ शकतो. त्यामुळे मार्केट आता स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा स्टेबल होते मार्केट, जेव्हा मार्केट स्टेबल होते ना, तेव्हा त्यावेळेला प्रीमियम डीकेचा विषय खूप खूप जोरात असतो. मार्केट वर खाली वर खाली वर खाली करेल, तुम्हाला प्रॉफिट भेटणार नाही. त्यामुळे मी सांगतो शांत राहा. ही स्ट्रॅटेजी, हा एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव तुम्ही घ्या. हाच अनुभव तुम्हाला सक्षम बनवणार आहे, तुमच्या पुढच्या प्रगतीचा मार्ग खोलणार आहे. त्यामुळे उगाच घाई गडबड करू नका. सिंपल गोष्ट आहे. डेलीवरती मदर कॅन्डल बनलेली आहे, जी लगभग बघा ह्या लेवलला दिसते तुम्हाला, जी 320च्या वरती आहे. खाली जी आहे लगभग मी 800 पकडतोय, 831. तर मी लगभग हीच लेवल पकडतोय, 700, 800. मग वरची जी लेवल आहे 320 आणि खाली 800. मग आता येऊन 5 मिनिटावरती बघूया आपण काय आपल्याला लेवल्स कळतात. तर बघा, लेवल्स लावायला गेलो आपण नक्कीच. तर पहिल्याचा अभ्यास जरा काढून टाकूया. लेवल्स आपण आता चेंज करून घेऊया. ही जी लेवल आता आपली जरा खाली येणार आहे, ह्या लेवलला लगभग इथे येणार आहे. ओके, आणि ही लेवल डायरेक्टली आपली इथे येते. या सगळ्या लेवल्स काउंट टाकायला लागतील आपल्याला, कारण का आता मार्केटमध्ये मोठा गॅप निर्माण झालेला आहे. बरोबर आहे, क्लिअर कट बघा. खालची लेवल्स पण लागल्यात, वरची लेवल्स पण लागल्यात. ओके, आता मार्केटने काय केलं पाहिजे बघा. मार्केटने ना, सिंपल गोष्ट आहे, मी याला सेव्ह करून ठेवतो. मार्केटनी आता जी घडी आहे, लगभग मार्केट आता कितीला आहे, ह्या लेवलला आहे. समजा 700, 750, 800च्या लेवलला आहे. तर मार्केटनी लगभग पहिली तर 900ची लेवल तोडणं जरुरी आहे. ओके, त्यानंतर मार्केटनी 200ची लेवल तोडणं जरुरी आहे. आणि जर मार्केटला बुलिश व्हायचं आहे तर ही जी लेवल आहे मार्केटची, लगभग 350, 300ची, 400ची, 350ची जी काल पण आपली लेवल होती, ती तोडणं जरुरी आहे. तरच अपसाइड मुवमेंट बघायला भेटेल. नाहीतर मार्केट खूप स्टेबल राहील. मार्केट काय करेल, इकडनं परत एक टर्न घेऊन ह्या लेवल्स तुम्हाला दाखवून देईल, लगभग 24,300च्या लेवल्स. आणि जर उद्या मार्केटनी डायरेक्टली फॉल द्यायला चालू केला
इन केस पेनिक सेलिंग अजून आहेच, कारण का पेनिक सेलिंग आली त्यानंतर मार्केटने ट्राय केलंय पण मार्केट परत खालच्या साईडला झाले. म्हणजे हा पॅटर्न तुम्हाला अजून जर स्ट्रॉंग होताना दिसेल तर लगभग 24,300 पर्यंतच्या लेवल्स 24,300 पर्यंतच्या लेवल्स आपल्याला नक्कीच बघायला भेटतील. त्याचे मार्केटनी आपल्या कमीत कमीत 550 ची लेवल तोडणं जरुरी आहे. ओके, सिंपल स्ट्रॅटेजी आहे, काही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. मी तर बोलतो की फक्त शांतीने हा हप्ता पुरा अनालाइज करा. मार्केटला टाइम द्या ना, सेटल व्हायला टाइम द्या. उगाच धावपळ करू नका. परत सेव्ह करतोय. आणि जर मी डेलीच्या चार्ट वरती मला काय कुठले ट्रेंड पॅटर्न, विकली चार्ट वरती मला कुठले ट्रेंड पॅटर्न दिसतात तर मला बघू दे. मला ऍक्च्युली कसं माहिती काय, इकडे तुम्हाला ना एक मोठा एम पॅटर्न पण दिसत आहे लगभग तरी बघा. आणि जो लगभग मला दिसतोय तो हा दिसतोय 21,500. खूप भयानक स्थिती आहे, खूप भयानक स्थिती आहे. 21,700 मी लेवल लावून ठेवतोय आजच्या दिवसाला. हा व्हिडिओ आहे 1 तारखेचा. बघूया मग मार्केट काय करते, कारण का चार्ट पॅटर्न कधी खोटं नाही बोलत. ओके, चार्ट पॅटर्न कधी खोटं नाही बोलत. त्यामुळे मला त्याच्यावरती ट्रेडिंग करणं आता स्वाभाविक आहे, कारण का मार्केट तशा लेवल दाखवत आहेत. जर 300 ची लेवल तुटली तर मार्केट डायरेक्टली ह्या लेवलला नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सांगितलं 1000 पॉईंटची रॅली मार्केट पुढच्या हप्त्यात काय 2-4 दिवसात पण देऊ शकेल. सांगू शकत नाही, कारण का परिस्थिती खूप वाईट आहे आता. त्यामुळे शांती करा. बघा, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मी तुम्हाला समजवतोय की तुमच्याकडनं काय चूक होण्यापेक्षा, ती न होऊन तुम्ही पस्तावण्यापेक्षा तुम्ही थांबलेलं जरूर. कारण का मोटिवेशन आपली तीच आहे, पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टींना समजा, शिका आणि द्या. मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की जेव्हा तुम्ही कुठलं झाड लावता, आंब्याचं झाड लावता, तेव्हा तुम्ही 1-2 महिन्यातच त्याला आंबे आले आणि खायला लागू असा विषय नाही ना. त्याला वेळ द्या, झाडाला बहरू दे, मोठं होऊ दे, फळं लागू दे, मोहर येऊ दे, आणि नंतर मग काही वर्षांनी 5-10 वर्षांनी तुम्हाला येतील. तुम्ही बोलाल की 2 महिने पण ट्रेडिंग करून मी 3ऱ्या महिन्यामध्ये कमवायला लागेल, तर चुकीचं धारणा तुम्ही देताय. अगोदर तुम्ही तुमच्या शिक्षणावरती लक्ष द्या. जेवढं तुम्ही शिकाल ना तेवढा तुमच्याकडे पैसा येईल, हे नक्कीच आहे. आता तर तुम्ही पैशाच्या पाठी पडाल ना तर तुमचं शिकणं राहून जाईल, तुमचा गेम बिघडू शकतो. त्यामुळे खूप सांभाळून काम करा. काळजी वाटते तुमची म्हणून बोलतोय की ज्या गोष्टी माझ्या बरोबर घडलेल्या आहेत त्याच्यातनं मी उभरून ह्या लेवल पर्यंत आलेलो आहे. तुम्ही बघाल तर आज 8वा बॅच चालू आहे आणि किती लोक आहेत, 16 लोक आहेत आज. हा प्रवास असाच नाही केलेला आहे, या प्रवासासाठी खूप मेहनत करायला लागलेली आहे, तपश्चर्या करायला लागलेली आहे, डिसिप्लिन मेंटेन ठेवायला लागलेलं आहे, योग्य त्यावेळी ट्रेडिंग करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी येत आहेत. त्यामुळे आता पुढचा माझा जो संपणारा बॅच आहे, 7वा बॅच संपणार आहे, हा लास्टचा महिना आहे फेब्रुवारीचा. मार्च पासून मी लाईव्ह ट्रेडिंग करणार, त्यामुळे ट्रेड्स तर भरमसाठ येणार आहेत, नक्कीच आहेत. कारण माझं कसं असतं, मी जरी कमवलं नाही तरी चालेल मला, पण माझी जी फॅमिली आहे त्यांनी माझ्यापेक्षा पुढे जावं, माझ्यापेक्षा मोठं व्हावं, ही माझी अपेक्षा होती. आता माझं त्या 15 ते 16 मुलं माझ्याकडे आहेत, माझं लक्ष त्यांच्याकडे वरती आहे. कसं माहिती की 10वी-12वी असली ना की 8वी आणि 7वी 5वीच्या मुलांकडे लक्ष जात नाही. तसंच मला झालेलं आहे. मी बाकीच्या मुलांना काही ट्रेड देत नाहीये. का देत नाहीये, लेवल सांगत नाहीये, का सांगत नाही, कारण का आता माझ्याकडे जो बॅच आहे मला त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण का ती लोक आता बाहेर पडणार आहेत, मोठ्या जगात जाणार आहेत. त्याला सपोर्ट देणं माझं कर्तव्य आहे आणि मी त्याचंच पालन करतोय. त्यामुळे पुढच्या ह्याच्यापासनं मार्च पासनं चांगले लेवल्स येतील. पण तोपर्यंत आपल्याला शिकण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. ओके, 8वा बॅच चालू झालेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, त्यामुळे आशीर्वाद आहेत, त्यामुळे यश तर भेटतच आहे, पण यश बरोबर आशीर्वाद आणि हा विश्वास हा खूप मोठा गोष्ट आहे, की तुम्ही मला दाखवतायत युट्यूबच्या फॅमिलीच्या माध्यमातून. मोठी गोष्ट अशी आहे की आज पण तुम्ही तिकडेच आहात आणि मी पण तिकडेच आहे, आणि आपल्याला सगळ्यांना एक फॉल घेऊन वरती जायचं आहे. जसं मार्केट पडतं परत ते वरती येतं, तसं आपल्या आयुष्यात जर काय गोष्टी चुकीच्या घडत असतील तर माझा हर वेळ एक शब्द आहे, बी पॉझिटिव्ह. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य खूप मोठं आहे. उद्याच्या उद्या आपल्याला लॉस झाला म्हणजे आपलं आयुष्य संपलं नाहीये. उद्याच्या उद्या आपलं स्टॉक मार्केट प्रवास संपला नाहीये. आपल्याकडे खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत, समजण्यासारख्या आहेत. फक्त संयम आणि नियम पाळन पाहिजे. बस जग तुमचं आहे.
ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा. आजच्यासाठी गुड नाईट, टेक केअर. तुमचा उद्या दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. धन्यवाद.